आणि इथे असताना मी पुण्यामध्ये कामाला जॉबला होतो. मी जॉबला झाल्यानंतर मी माझ्या पोटात दुखत होतं. दुखत असताना मी 1-2 डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांच्याकडून मी जी ट्रीटमेंट होती ती मी घेतली, तर काही फरक पडला नाही. मग त्यांनी डॉक्टरांचं नाव सांगितलं मला आणि माझे जे फॅमिली डॉक्टर होते डॉक्टर सुरतिया सर यांच्याशी मी बातचीत केली आणि त्यांनी जे पुढचं जे मार्गदर्शन होतं ते मला डॉक्टर पवार सरांच्या ह्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये सांगितलं जाण्यासाठी. आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टर महेश पवार यांनी माझे डॉक्युमेंट वगैरे बघून मला पुढचा निर्णय घेण्यासाठी सांगितलं आणि डॉक्टरांनी मला एक ऑपरेशन करण्याची पण मला हे दिली, त्यांनी सांगितलं. आणि जे दुसरी गोष्ट ऑपरेशन वगैरे चांगलं झालं त्यांच्या हाताने. आणि जे काय केमोथेरपी जे घ्यायची होती मी ते ऑपरेशन झाल्यानंतर 1 महिन्यानंतर मी ती केमोथेरपी चालू केली. त्या केमोथेरपीमध्ये मला 6 केमो सांगितलेल्या होत्या. त्या 6 केमो मी पूर्ण केल्या आणि पूर्ण केल्यानंतर मी माझा एक शेवटचा जो पेट कॅन होता तो पेट कॅन करून मी डॉक्टर महेश पवार यांच्याकडे मी रिपोर्ट दाखवण्यासाठी आलो. तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की अशा आजार झालेला होता तुम्हाला आणि तो आजार पूर्णपणे 100% क्लिअर झालेला आहे आणि आता काही केमो वगैरे कुठलाही हे घ्यायची गरज नाही आहे. फक्त त्यांनी मला तपासणी करण्यासाठी 2 सांगितलं होतं, तर ते मी करून घेतलं आणि ते आज 2 दिवसापूर्वी मला रिपोर्ट आले. तर त्या रिपोर्ट दाखवण्यासाठी मी डॉक्टर महेश पवार यांच्याशी यांच्या दवाखान्यामध्ये येऊन त्यांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर मला त्यांनी सर्व प्रकारचा जो काही आजार होता तो मला सांगितला. माझ्या पोटामध्ये दुखत असताना जे मला त्रास होत होता तो त्रास सहन होत नव्हता मला. त्यांनी ताबडतोब ऑपरेशन करण्यासाठी मला सांगितलं आणि ते ऑपरेशन मी पूर्ण केलं. आणि डॉक्टर महेश पवार सरांनी केमो घेण्यासाठी मला सांगितलं असताना मी ते पूर्ण केले. आणि ज्यांचा जे स्टाफ आहे तो स्टाफ एकदम चांगला आहे. चांगल्या प्रकारे मला त्यांनी मदत केली आणि डॉक्टर महेश सरां यांची मी आभार मानतो. धन्यवाद. आणि असा जर कोणाला आजार झाला असेल आणि ह्या आजारातून कुणी बरं होत नसेल किंवा पुढचे जे मार्गदर्शन करायचे ते डॉक्टर महेश पवार यांच्याशी माझे जे स्टेटमेंट होते तुम्ही पण स्टेटमेंट ते दाखवा आणि तुम्ही पण बरे होताल. मी बरा झालेला आहे त्यांच्या ह्याने, त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही पण बरे व्हाल. ह्याच्याकडे तुम्ही काही घाबरू नका, कारण काय घाबरण्याची काही चिंता नाही. त्यांच्याशी भेटा, त्यांना बोला, त्यांनी जे मार्गदर्शन देतील त्याच्यातून तुम्ही फॉलो व्हाल एवढंच बोलू शकतो मी. आणि त्यांच्यापासून मी बरा झालेला आहे. अजून काही समस्या मला जाणवत असतील तर मी त्यांना प्रत्येक वेळेस येऊन मी त्यांना भेटतोय. असं जर काही होत असेल, काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याशी बातचीत करा. बातचीत करून तुम्ही काही तुम्हाला मार्गदर्शन देतील पुढचं ते तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊन तुम्ही बरे व्हाल. मी पण बरा झालेला आहे, तुम्ही पण बरे व्हाल. धन्यवाद.